तर विद्यार्थ्यांना इकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये TCS आणि IBPS पॅटर्ननुसार अतिशय संभाव्य व महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, मनापासून रिक्वेस्ट आहे। तसेच विद्यार्थ्यांनो सुपर क्लासला 1 सेकंद देऊन आताच्या आताच लगेच काय करायचं आहे, लाईक नक्कीच करून घ्यायचं आहे। लाईक कशासाठी करायचं आहे, तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन मला प्राप्त होईल जेव्हा तुम्ही सुपर क्लासला लाईक करसाल। तर चला लगेच करून घ्या। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब नसेल केलेले तर लगेच करून घ्यायचं आहे, एकदम फ्री असते। सबस्क्राईब केल्याने काय होईल, पुढची सुपर क्लास आपल्या याच चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला क्वेश्चन्स प्रश्न कव्हर करूया विद्यार्थ्यांनो। असा आहे, मराठवाडा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये मोडतो ते सांगायचं आहे किंवा येतो ते सांगायचं आहे। कोणता मराठवाडा हा विभाग विचारलेला आहे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर किंवा अमरावती। तर ऑप्शन क्रमांक 3 दोन योग्य आहे। छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये मराठवाडा हा जो विभाग आहे तो येत असतो। तर कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा की सार्क या संघटनेमध्ये सर्वात मोठा सदस्य देश कोणता आहे। सार्क संघटनेमधील सर्वात मोठा देश आपल्याला सांगायचा आहे, पाकिस्तान, भारत, नेपाळ, अफगाणिस्तान। सर्वांना याचं उत्तर येतच असेल। भारत हा जो देश आहे आपला तो सार्क संघटनेतील सर्वात मोठा असलेला एक देश दिसून येतो। प्रश्न तिसरा असा आहे, साने गुरुजी यांना अमृतपुत्र असे कोणी म्हटले होते। साने गुरुजी यांना अमृतपुत्र, महात्मा फुले, पंडित नेहरू, विनोबा भावे, महात्मा गांधी। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। विनोबा भावे यांनी जे आहे कोणाला, साने गुरुजी यांना अमृतपुत्र असे म्हटलेले होते। प्रश्न चौथा कव्हर करूया। या ठिकाणी पांडुरंग सदाशिव साने यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते आता सांगायचं आहे। पांडुरंग सदाशिव साने यांना स्वामी विवेकानंद, साने गुरुजी, संत तुकाराम महाराज किंवा संत गाडगेबाबा। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। साने गुरुजी यांना जे आहे पांडुरंग सदाशिव साने या दुसऱ्या नावाने ओळखले जाते। प्रश्न 5वा की महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात। संस्कृत कवीचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात, तर नांदेड, भंडारा, जालना, सांगली। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये कोणत्या संस्कृत कवीचा जिल्हा असे म्हटले जात असते। तर कव्हर करूया 6वा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो असा दिसून येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत खालीलपैकी कोणती आहे। कोणत्या ठिकाणची आहे सर्वात मोठी, अकलूज, सिल्लोड, कळमनुरी। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी किती आहे, 1 योग्य आहे। अकलूज असे जे आहे ही जे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत दिसून येते। प्रश्न विद्यार्थ्यांनो 7वा या ठिकाणी असा दिसून येतो की संत्र्यामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ते सांगायचं आहे। संत्र्यामध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो, ब्युटेरिक आम्ल, टार्टरिक आम्ल, सायट्रिक आम्ल किंवा वरीलपैकी सर्वच आम्लाचा। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। सायट्रिक आम्लाचा समावेश विद्यार्थ्यांनो संत्र्यामध्ये झालेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। कव्हर करूया। प्रश्न 8वा असा आहे, काळे मीठ सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये तयार करण्यात आलेले होते। काळे मीठ सर्वप्रथम तयार करणारा देश कोणता ठरलेला आहे, भारत, जपान, जर्मनी, इटली। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। भारत हा जो देश आहे विद्यार्थ्यांनो काळे मीठ तयार करणारा सर्वप्रथमचा प्रथम क्रमांकाचा आपण म्हणू शकतो तो देश ठरलेला आहे। प्रश्न 9वा की शरीराला भूक लागल्याचे मेंदूच्या कोणत्या कारणास्तव समजत असते। शरीराला भूक लागल्याचे कोणत्या कारणास्तव समजते, अस्थिमज्जता यामुळे, लंबमज्जा यामुळे किंवा हायपोथॅलमस यामुळे। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। हायपोथॅलमस यामुळे जे आहे शरीराला भूक लागल्याचे कळत असते, समजत असते। कव्हर करूया 10वा प्रश्न। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपण पाहूया या ठिकाणी कोणता आहे, भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये किती कोटी जनसंख्या आहे। उत्तर प्रदेश राज्यातील म्हणजे आपल्याला सांगायचं आहे ही संख्या किती आहे, 19.98 कोटी, 15.20 कोटी, 14.44 कोटी, 17.75 कोटी। तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य आहे। 19.98 कोटी म्हणजे लगभग 20च्या जवळपास कोटीची संख्या आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये राहते। उत्तर प्रदेशामध्ये किती जिल्हे आहेत, तर 75 जिल्हे आहेत। आपल्या महाराष्ट्राच्या लगभग डबलच आपल्याला दिसून येतात।
प्रश्न या ठिकाणी 11वा, औरंगाबाद प्रशासकीय हे प्रश्न डबल झालेला आहे. चला पुढचा कव्हर करूया. गौतम बुद्ध यांनी वयाच्या कितव्या वर्षी गृहत्याग केलेला आहे? भगवान गौतम बुद्धांनी वयाच्या कितव्या वर्षी गृहत्याग केलेला आहे होता विचारलेला आहे. 30व्या वर्षी, 25व्या वर्षी, 35व्या किंवा 29व्या? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. वयाच्या 29व्या वर्षी भगवान गौतम बुद्धांनी गृहत्याग केलेला दिसून येतो. प्रश्न या ठिकाणी 13वा असा आहे की ग्रामपंचायतीचा सचिवास काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. जो ग्रामपंचायतीचा सचिव असतो तो कोणालाच म्हणतात? ग्रामसेवकास म्हणतात, सरपंचास, सदस्यास किंवा उपसरपंचास? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. ग्रामपंचायतीचा सचिव असे जे आहे ग्रामसेवकास म्हटले जात असते. प्रश्न 14वा पाहूया. मेंदूचे कार्य सुरळीत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जात असतो? मेंदूचे कार्य सुरळीत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तर आहे एलिसा, EEG, BCG किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. EEG या यंत्राचा जो वापर आहे मेंदूचे कार्य सुरळीत चालू आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी केला जातो. प्रश्न 15वा की मानवाच्या डोळ्यातील रेटिनावर पडणारे प्रतिबिंब कसे असते ते सांगायचं आहे. रेटिनावर पडणारे प्रतिबिंब सरळ व वास्तविक, वास्तविक व उलटे, काल्पनिक व सरळ किंवा काल्पनिक व उलटे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मानवाच्या डोळ्यातील रेटिनावर पडणारे जे प्रतिबिंब असते ते सरळ व वास्तविक प्रकारचे असलेले आपल्याला दिसून येते. लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 16वा की आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे पॅरिस, जिनिव्हा, वॉशिंग्टन किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. जिनिव्हा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय स्थित असलेले दिसून येते. प्रश्न 17वा कोणाच्या कारकिर्दीमध्ये मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग तयार झाला होता ते सांगायचं आहे. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग लॉर्ड डलहौसी, लॉर्ड विल्यम बेंटिंग, लॉर्ड कर्झन किंवा विल्यम जॉन्स? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये मुंबई ते ठाणे हा जो लोहमार्ग आहे तो सुरू झालेला दिसून येतो. प्रश्न 18वा की मैकल पर्वत रांग हे ठिकाण कोणत्या नदीचे उगमस्थान बनलेले आहे ते सांगायचं आहे. मैकल पर्वत हे रांग तर वैनगंगा, वर्धा, प्राणहिता किंवा इंद्रावती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. वैनगंगा या नदीचे उगमस्थान काय आहे? तर मैकल पर्वतचे रांग हे बनलेले दिसून येते. कव्हर करूया. पुढचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 19वा. महाराष्ट्रात सर्वात पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू झालेला आहे? पवन ऊर्जा प्रकल्प सर्वात पहिला महाराष्ट्रातील तर सातारा, सांगली, अहमदनगर, जमसंडे, सिंधुदुर्ग? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. जमसंडे, सिंधुदुर्ग या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात पहिला कोणता पवन ऊर्जा प्रकल्प हा सुरू झालेला होता किंवा आहे? प्रश्न 20वा. या ठिकाणी गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते आपल्याला सांगायचं आहे. गणपतीपुळे पर्यटन स्थळ पुणे, पालघर, रायगड किंवा रत्नागिरी? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो गणपतीपुळे हे जे स्थळ आहे ते स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 21वा की बोटाची जी नखे असतात ते पायाच्या नखापेक्षा किती पटीने लवकर वाढतात ते आपल्याला विचारलेलं आहे. बोटाची नखे पायाच्या किती पटीने लवकर वाढतात? 2 पटीने, 3 पटीने, 4 पटीने किंवा 6 पटीने? तर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पाहून घ्या की योग्य राहणार आहे 3 म्हणजे 4 पटीने जे आहे विद्यार्थ्यांनो बोटाची जी नखे आहेत ती पायाच्या नखापेक्षा वाढत असताना आपल्याला दिसून येतात. प्रश्न या ठिकाणी 22वा. घटना समितीच्या अधिवेशनावर कोणी बहिष्कार टाकलेला होता? घटना समितीच्या अधिवेशनावर बहिष्कार कोण टाकलेला होता ते सांगायचं आहे. आत्मीय सभा, स्वराज्य पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस किंवा मुस्लिम लीग? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. मुस्लिम लीग यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो घटना समितीच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 23वा. घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनावर पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्य होते असा प्रश्न आहे. घटना समितीच्या 211, 244, 233 किंवा 255? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 211 सदस्यांचा समावेश घटना समितीच्या प्रथम क्रमांकाच्या अधिवेशनामध्ये झालेला होता. प्रश्न 24वा असा आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे जे प्रमाण आहे ते जास्त आहे?
महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी अमरावती, पुणे, ठाणे किंवा रत्नागिरी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जे आहे पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण सर्वात जास्त असलेले दिसून येते. प्रश्न 25वा की महात्मा फुले यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी कितव्या वर्षी झालेला होता ते आपल्याला सांगायचं आहे. महात्मा फुले यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी 13व्या वर्षी, 12व्या वर्षी, 11व्या वर्षी किंवा 14व्या वर्षी. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. महात्मा फुले यांचा जो विवाह आहे सावित्रीबाई फुले यांच्याशी 13व्या वर्षी झालेला होता. प्रश्न 26वा की जीवाश्म इंधन या नावाने खालीलपैकी कशास ओळखले जाते? जीवाश्म इंधन या नावाने कोळशाला, हवेला, पाण्याला किंवा सौर ऊर्जाला. तर ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य आहे. कोळशाला जे आहे जीवाश्म इंधन या नावाने विद्यार्थ्यांनो ओळखले जात असते. तर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 27वा या ठिकाणी मूग पिकवणारा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते किंवा म्हटले जाते? मूग पिकवणारा जिल्हा. हिंगोली, वाशिम, अमरावती, परभणी. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. परभणी जिल्ह्याला मूग पिकवणारा जिल्हा असे विद्यार्थ्यांनो संबोधले जाते. घेऊया पुढचा प्रश्न. 28वा असा आहे की महाराष्ट्राचे शिल्पकार कोणाला म्हणतात? सर्वांना येत असेल. महाराष्ट्राचे शिल्पकार कोणास म्हणतात? यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. यशवंतराव चव्हाण यांना जे आहे महाराष्ट्राचे शिल्पकार असे म्हटले जाते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 29वा आणि तो असा दिसून येतो. मनुके बनवण्यासाठी कोणत्या फळाचा उपयोग केला जातो? मनुके जे असतात ना त्यांना बनवण्यासाठी. तर जांभूळ, द्राक्ष, आंबा किंवा काजू. तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य आहे. द्राक्षांचा जो उपयोग आहे मनुके बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी केलेला दिसून येतो. प्रश्न 30वा की विड्या बनवण्यासाठी कोणत्या वनस्पतीच्या पानाचा वापर केला जातो? विड्या बनवण्यासाठी टेंभुर्णी, बेल, वड किंवा तुळस. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 1 योग्य आहे. टेंभुर्णीच्या झाडाचा उपयोग जो आहे विड्या बनवण्यासाठी केलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो किंवा दिसून येतो. आता विद्यार्थ्यांना सुपर क्लासला काय करायचं आहे का किंवा या ठिकाणी एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे असं म्हटले तरीही चालेल. सुपर क्लासला 1 लाईक आतापर्यंत आपण सुपर क्लासला पाहिले तर नक्कीच करून जायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कुठल्याही कारणास्तव आपण या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलेले तर लगेच करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते. सबस्क्राईब केलेले होते असे की आपल्या याच चॅनलवर पुढच्या सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि लाईक करून घ्या सुपर क्लासला. तर मिळतो करूया स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.